शैली, एक करिश्मा, दोघांचं लोकांना एकत्र करण्याची किंवा एकत्र आणण्याची ताकद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी पाहिलं ना, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रासाठी जे काही बाकीचं असेल ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतात. मला वाटतं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं, मग उद्धव साहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं. ते दोघांनी ही वेळ ओळखणं की हे आता महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, ते मला वाटतं सगळ्यात मोठं पाऊल आणि ऐतिहासिक पाऊल असेल. कदाचित पुढे जेव्हा ह्या काळाचा इतिहास लिहिला असेल तेव्हा आजचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा ठरेल. पण माझा प्रश्न की तुम्ही काय त्यांच्यात ऑब्झर्व काय, हेच तर मी सांगतो ना की दोन्ही नेत्यांनी आणि राजसाहेबांनी देखील हे बघणं की आज गरज काय आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, खरं सांगायचं झालं तर राजसाहेबांचं पण किंवा उद्धव साहेबांचं पण आजचा दिवस जो आहे, ठीक आहे, युती किती जागा, किती कुठच्या कोणाला जागा जातात, कुठच्या जागा जातात, हे जागा वाटप हा एक निमित्त आहे. पण युती म्हणून एकत्र येणं किंवा दोन पक्ष म्हणून एकत्र येणं म्हणजे ह्या दोन विचारधारा एकत्र येणं आहेत, ह्या दोन ताकदी एकत्र येण्यात आणि हे ओळखून की चला आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी लढण्याची जी गरज आहे ते फार महत्त्वाचं आहे. हा एक मनाचा जो मोठेपण आहे ते एक महत्त्वाचं राहतच. काय म्हणतात तुम्ही, म्हणजे आता ठीक आज मुलाखतीत तुम्ही राजसाहेब म्हणतात पण तुम्ही काका म्हणून त्यांना कशा लहानपणीपासून राजा काका म्हणत आलो. अच्छा, राजा काका तुम्ही. मग आता इतक्या वर्षांना जेव्हा डील करतायत त्यांनी आता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जातो तिथं सोबत जेव्हा आम्ही पारिवारिक. मला खरंच मला आवडेल खरं तर, म्हणजे कोणाला आवडेल, म्हणजे इतकी बघा काय तुम्हाला सांगू का, हे परत म्हणजे आता नुसतं जर एकदम सिम्प्लिफाय करून बोलायचं तर तुम्ही जे उत्सुकतेने विचारताय, आता खूप वेळा असं होतं की आम्ही परिवार म्हणून भेटत असतो, तर तुमचं पर्स्पेक्टिव्ह आणि आम्ही ते तुम्ही ज्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय किंवा राजकीय किती ह्याला महत्त्व आहे वगैरे ते एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघताय. आम्हाला आनंद की दोन परिवार एकत्र आलेत ते आहेच. परत दुसरा आनंद म्हणजे महाराष्ट्रासाठी दोन लढणाऱ्या ताकदी एकत्र आल्यात हा आहे. पण अर्थात आपले जे बघण्याचे अँगल्स आहेत ते वेगळे. आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आम्ही म्हणजे जसं अमित आहे तर माझ्या भावाशी मी आता एकत्र आम्ही दौरे आज पण आम्ही गाडीत एकत्रच हे करत होतो की आता पुढे कसं ठरवायचं, काय करायचं, काय आपण नियोजित करायचं ते होतं. चर्चा सुरू असते तुमच्या, तुम्ही म्हणजे जसे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित भेटतायत बोलतायत तसे अमित आणि आदित्य ठाकरेंमध्ये सुद्धा पॉलिटिकल संवाद होत असतो की आपण पुढे कसं करायचं. आता भाजपने ज्यांनी पेगासस ठेवलं आमच्या फोनवर त्यांना माहितीच असेल. नाही पण तुमच्याही चर्चा होते आज जास्ती लक्ष घातलं असेल. पण चर्चा होते तुमच्या अर्थात होते. तुमच्यात काय चर्चा होते म्हणजे तुम्ही आणि अमित, हे बघा हे पक्षाचे प्रमुख आहेत. आता पुढच्या 20 दिवसात तुम्हाला कळेल काय चर्चा झाली आहे ती. दुसरं याच्याची संदर्भात आता हा झाला एक परिवाराचा भाग म्हणून एक आरोप, म्हणजे आजच जेव्हा तुमची पत्रकार परिषद झाली, युतीची घोषणा झाली, तर मुंबई भाजपकडनं एक ट्विट आलं जे आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये म्हटलं होतं की BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस. म्हणजे तुमच्या परिवाराचा पूर्ण फोटो त्यांनी ट्विट केला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहात, तुमचा पूर्ण परिवार, राज ठाकरेंचा असा पूर्ण ठाकरे परिवार आहे, संजय राऊत त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हटलं की BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस. हा काय कुठला घराण्याची BMC हा मालकी. बघा त्यांनी फोटोमध्ये संजय राऊतजींचा पण फोटो आहेच. जी म्हणजे ह्या मुंबईवर प्रेम करणारे सगळे जे कोण आहेत ते आमचे फॅमिली आहेत. आणि मी आधी पण सांगितलं की जे आमच्यासोबत कठीण काळात राहिले ते आमचा परिवार आहे. तर मुंबईत आमचे पारिवारिक नाती आहेत, तुम्हाला ती नाती जपता नाही येत. जी नाती आम्ही तुमच्याबरोबर बनवली होती, भाजपबरोबर बनवली होती, 25 वर्ष आम्ही तुम्हाला परिवार समजत होतो. तुम्ही 2014ला युती तोडताना तुम्ही हा क्षणभर विचार केला नाहीत की तुम्ही मुंबईमध्ये कोणामुळे वाढलात. माझ्या आजोबांमुळे असेल, माझ्या वडिलांमुळे असेल, या पक्षामुळे असेल. आता जे परिवार आम्ही समजायचो अर्थात ती भाजप आता राहिलीच नाही. त्यावेळचं भाजप जी होती म्हणजे अटलजी होते, अडवाणीजी होते, महाजन काका, मुंडे काका असतील, इकडची सगळी जी भाजप होती, काही वेळा आमचं भेटीगाठी होत असतात. पण ही भाजप आता भाजप नाहीच आहे. आत्ताचे जे भाजप आहेत ते सगळे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, इम्पोर्टेड आहेत, 2019 नंतरचे इम्पोर्ट्स आहेत. ह्या भाजपला परिवार काय असतं आणि ती नाती काय असतात ते काय कळणार आहे. त्यांच्यासाठी एकच परिवार आहे, अदानी. मुंबई इज नॉट अदानी बिझनेस. याच्याकडे हा आरोप होण्यामागचं दुसरं कारण काय की त्यांचं म्हणणं आहे की ही ठाकरे बंधूंची युती किंवा या दोन पक्षांची युती एका अगतिकतेमुळे, एका डेस्परेशनमधनं झालेली ही युती असाही आरोप केला जातो. कारण एक आहे, डेस्परेशन नक्कीच नाही, पण कारण 100% एक आहे की जे कारण आहे भाजप जसं महाराष्ट्राला लुटत आहे, भाजप जसं मुंबईला लुटत आहे. आता त्या दिवशी पण डोममध्ये जे काही मी दाखवलं 25 वर्षाचा पूर्ण तुम्हाला एक इतिहास तो लगेच एक चाळून दाखवला की काय काय आम्ही केलं आणि ते आम्ही करून दाखवलं. जे आज पण आम्ही बोलतो की होय आम्ही करून दाखवलं. मग कोस्टल रोड असेल, मुंबईतली उद्यानं असतील, झूला नीट करणं असेल, खूप गोष्टी आम्ही करून दाखवल्या. पण त्याचबरोबर जर तुम्ही पाहाल तर भाजपाने लुटून दाखवलं.
भाजपने लुटून दाखवलं. मिंदे सरकार 2.5 वर्षाचं होतं, आता 1 वर्ष भाजप सरकार आहे, 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत. आता ह्या गेल्या 3 वर्षामध्ये जे आपले फिक्स्ड डिपॉझिट मुंबईचे 92,000 कोटीचे होते, सरप्लस होती, ती आज काय झाली आहे 2.5 लाख कोटीचं कमिटेड लायबिलिटी. हे पैसे कोणाचे आहेत? मुंबईकरांचे आहेत. कोणाच्या घशात घातले आहेत? बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या. तर नक्कीच भाजपला हे डेस्परेशन आहे की आता जर सरकार आणि येणारच शिवसेना आणि मनसेचं आलं तर मग भाजप लुटणार कोणाला आणि कसं? डेस्परेशन का म्हटलं जातं माहिती आहे आदित्यजी, त्यांचं म्हणणं आहे की हे दोन पक्ष फक्त राजकीय स्वार्थासाठी किंवा आज दुपारी देवेंद्र फडणवीस बघा तुम्हाला सांगतो डेस्परेशन अस्तित्व आपलं अस्तित्व नाही नाही नाही, तुम्हाला सांगतो डेस्परेशनचा खरा अर्थ माहिती आहे का काय, की खरी उदाहरणं माहिती आहे का काय? जेव्हा काश्मीरमध्ये ह्यांना सरकार पाहिजे होतं, बनवायचं होतं, भाजपला कसंही करून सत्तेत बसायचं होतं, ज्या PDPला आज नावं ठेवतात त्याच PDPला सोबत घेऊन काश्मीरमध्ये बसले होते. डेस्परेशन काय आहे तर ज्या TDPनी आणि ज्या JDUनी ह्यांना खूप काही म्हणजे जातीय बोललं होतं, अजून काही नावं ठेवली होती, भयानक टीका केली होती. केंद्र सरकार बनवायचं आहे, कसंही बनवायचं आहे म्हणून ह्या दोघांना सोबत घेऊन यांना बनवायला लागलं, ह्याला डेस्परेशन बोलतात. डेस्परेशन काय आहे तर महाराष्ट्रात हातपाय मारून कसंही सत्तेवर यायचं, तर अनैतिक कुठचीही वागणूक असेल ती सोबत घ्यायची, भ्रष्टाचारी वागणूक असेल सोबत घ्यायची, पक्ष फोडायचे, परिवार फोडण्याचा प्रयत्न करायचा, सगळं काही करून डोक्यावर महाराष्ट्राचं बसायचं, ह्याला डेस्परेशन बोलतात. आणि डेस्परेशन म्हणजे जे तुम्ही सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की लाडकी बहीण आम्ही 2100 करू, जे खोटं बोलले आणि अजूनही 1,500 आहे. डेस्परेशन म्हणजे तुम्ही ज्या निवडणुकीत खोटं प्रॉमिस केलं होतं, खोटं एक वचन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते आता 1 वर्ष झालं आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत, पण तुम्ही ते कर्ज माफ नाही केलं, हे खोटं बोलणं हे डेस्परेशन आहे. आणि डेस्परेशन म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपकडून जो अपप्रचार सुरू होतो, मग लोकांची बदनामी असेल, हिंदू मुस्लिम असेल, जातीय असेल, धार्मिक असेल, सगळं काही जे तेढ निर्माण करतात त्याला डेस्परेशन बोलतात. भाजपने थोडं हे डिक्शनरीमध्ये वाचून घ्यावं. पण मग कटुता तुमच्या आणि मनसेत पण राहिलेली आहे. अगदी तुमच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं, तुम्ही मनसेला संपलेला पक्ष म्हटला होता. आज पण तुम्हाला आता जर महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलोय तर भाजपला त्रास काय? म्हणजे महाराष्ट्रद्रोही कोण आहेत तर भाजप आहे, महाराष्ट्र विरोधी कोण आहेत तर भाजप आहे. जर महाराष्ट्राच्या हितासाठी 2 पक्ष एकत्र येत असेल तर मग भाजपने आमच्यावर टीका करण्याचं कारण काय? ते पण महाराष्ट्र हिताचे नाही आहेत का? त्यांनी तर स्वागत केलं पाहिजे होतं. पण डिवाइड अँड रूल पॉलिसीमध्ये त्यांच्या हे बसतच नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की हा मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आहोत. मराठीचा एक मुद्दा तुम्हाला बाइंडिंग फॅक्टर दोन्ही पक्षांचा मराठी आहे, महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, कितीतरी असे पण लोक आहेत दोन्ही पक्षांमध्ये जे अमराठी आहेत पण मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मुद्दा हाच आहे ना की त्यांना पण मुंबई लुटताना पाहू शकत नाहीत ते. आणि आज जी परिस्थिती आज जी परिस्थिती अशी आहे का परिस्थिती की भाषिक बघा, मुंबई तुम्ही म्हणाल ना तर मुंबई ही बऱ्याचदा आणि शिवसेनेचं राजकारण किंवा मनसेचं राजकारण म्हणजे भले तुम्ही तेव्हा वेगळे असाल तरी सुद्धा एक त्याला भाषिक झालर त्या मुद्द्याला राहिलेली आहे. बघा जिथे जिथे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी आम्ही उभं तर राहणारच आहोत. आता तुम्ही कुठचा अन्याय कसा बघता, जसं काही काही हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज ह्याच्यावरनं पण तुम्हाला आत घेतलं नाही जात. हां, उद्या जेव्हा हे अदानी ग्रुप, मी कुठच्याही व्यक्तीशी वैयक्तिक काही वाद नाही आहे, पण अदानी ग्रुप जेव्हा धारावी खाईल, धारावीतली लोक हे